जसं या ठिकाणी हे म्हणतात, तुम्हाला उपोषणावर बसायचं असलं, तुम्हाला आंदोलन करायचं असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल, मराठा समाजाला आरक्षण नाही, त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते, आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं आणि तेव्हा आम्हाला उपोषणाला बसून देत्या. तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे, गावाला अर्ज केला पाहिजे, ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे, तेव्हाच आम्ही तुमचे बॅनर आणि पाट्या ठेवू. अन्यथा हे चालणार नाही. शेतकऱ्याची काय हाल चालली, कापसाला भाव नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि यानंतर या ठिकाणी मराठ्याला आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे बॅनर काढलेलं आहे. आणि मग दुधाला भाव नाही, आज एक कॅन्डी दुधाला भाव नाही, म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये. आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला. आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की 20 लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या. अरे जनावराला पाणी कोणा द्यायचं, हे जे झाडं जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं, ह्या माणसाकडे गाई आहे, एक गाय म्हशी 200 लिटर पाणी पिते रोजचं, हे पाणी कोण द्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, आज जे बॅनरवरती होते त्याला 2-2 कोटीच्या 3-3 कोटीच्या गाड्या आहे फिरायला. पहिली परिस्थिती जर यांची बघितली, यांना या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा नव्हती, आम्हाला तरी जमिनी मोटरसायकल यायला काहीच नव्हतं. म्हणून जाहीर निषेध आहे, जोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षण देणार नाही, सगळे स्वराज्य कायदा पास करणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव देणार नाही, शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही, जनसामान्याचे प्रश्न सोडणार नाही, तसा असाच निषेध या ठिकाणी होत राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, मराठा एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. जय शिवराय. या ठिकाणी आज आम्ही टुणकी तालुका वायचापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे या ठिकाणी जे अमित शहा साहेबांची उद्या सभा होणार आहे, गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री, त्यांचं बॅनर या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. आमच्या गावामध्ये कुठलंही परमिशन न घेता, कुठली परवानगी न घेता ते बॅनर या ठिकाणी लावलं होतं आणि त्यामुळे आम्ही ते काढून टाकलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षण व या ठिकाणी शेतकरी प्रश्न. आज जर आपण बघितलं, मनोज जरांगे पाटील अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि तरी देखील या ठिकाणी सरकार या ठिकाणी वेळ काढूपणाची भूमिका घेऊन उलट चोर भामट्यांना संरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी SIT चौकशी या ठिकाणी गृह खात्याने या ठिकाणी लावलेलं असल्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि शेतकऱ्याला पिण्यास पाणी नाही, शेतकऱ्यांच्या जनावरांना पाणी नाही, दावणीला चारा नाही आणि शेतीमालाला या ठिकाणी हमी भाव नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ते बॅनर काढलेला आहे. आणि जर तुम्हाला बॅनर लावायचे असतील तर ग्रामपंचायतच्या गावाच्या या ठिकाणी तुम्ही परवानगी घेतल्या पाहिजे. जसं आम्हाला जर उपोषणाला बसायचं असेल तर आम्हाला याला अर्ज करावे लागतात, यांच्याकडून या ठिकाणी लेखी घ्यावं लागते आणि मग आम्हाला तुम्ही न्याय हक्कासाठी लढण्यासाठी परमिशन देतात. आणि जर तुम्ही एवढे बॅनर तुम्ही जिल्ह्यामध्ये लावतात, एवढा पैसा आणतात कुठून. आणि म्हणून आम्ही या घटनेचा अशा स्टंटबाजीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या लोकप्रतिनिधीने जागेवर वोटेर येऊन या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडावे याच्या ठिकाणी सांगतो. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गाव फिरणं मुश्किल करू याच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद.